नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर मनपूर्वक स्वागत आहे. सरकारी नोकरीचे, विशेषतः केंद्र सरकारमध्ये इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर किंवा असिस्टंट सेक्शन ऑफिसर बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या पदवीधर तरुणांसाठी आज मी एक खूप मोठी आणि आनंदाची बातमी घेऊन आलो आहे. मित्रांनो, स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणजेच एसएससीद्वारे संयुक्त पदवी स्तर परीक्षा 2026 ची बहुचर्चित अधिसूचना जारी करण्यात आली आहे आणि यावर्षी एकूण 12,256 पदांवर ही मेगा भरती होणार आहे. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की नक्की कोणकोणती पदे आहेत, शैक्षणिक पात्रता काय हवी, वयोमर्यादा काय आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख काय असणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, एसएससी सीजीएलच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांमध्ये आणि विभागांमध्ये ग्रुप बी आणि ग्रुप सी पदांवर भरती केली जाते. यावर्षी एकूण 27 वेगवेगळ्या प्रकारची पदे भरली जाणार आहेत, ज्यामध्ये प्रमुख पदे खालीलप्रमाणे आहेत. सर्वात पहिले पद असिस्टंट ऑडिट ऑफिसर, 2. असिस्टंट अकाउंट्स ऑफिसर, 3. असिस्टंट सेक्शन ऑफिसर, 4. इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स, 5. इन्स्पेक्टर सेंट्रल एक्साइज. अशा एकूण 27 पदांसाठी मिळून 12,256 पदांवर बंपर मोठी भरती होणार आहे. ही 27 पदे कोणकोणती आहेत हे तुम्ही पीडीएफमध्ये पाहू शकता. ही पीडीएफ व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. आता बोलूया सर्वात महत्त्वाच्या मुद्द्यावर, म्हणजेच शैक्षणिक पात्रतेवर. वेगवेगळ्या पदांसाठी पात्रता थोडी वेगळी आहे, त्यामुळे लक्ष देऊन ऐका. असिस्टंट ऑडिट ऑफिसर पदासाठी तुम्ही पदवीधर असले पाहिजे आणि सोबतच राज्याच्या प्रादेशिक अधिकृत भाषेचे ज्ञान असले पाहिजे. ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर जेएसओ पदासाठी कोणत्याही शाखेतून पदवी, पण 12वी गणितात किमान 60% गुण असले पाहिजेत किंवा सांख्यिकी विषयासह पदवी पूर्ण असली पाहिजे. स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटर ग्रेड 2 पदासाठी सांख्यिकी, गणित, अर्थशास्त्र, कॉम्प्युटर सायन्स, आयटी यांसारख्या विशेष विषयांमध्ये पदवीधर असणे आवश्यक आहे. बाकी बहुतांश पदांसाठी जसे इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर, एएसओ आणि इतरांसाठी तुम्ही कोणत्याही शाखेतून पदवीधर असले पाहिजे. मित्रांनो, वयोमर्यादा 1 ऑगस्ट 2026 रोजी ग्राह्य धरली जाईल. पदानुसार वयोमर्यादा वेगवेगळी ठेवली आहे. पद क्रमांक 1, 2, 4, 5, 6, 7, 8, 9, 11, 12, 13, 14, 15, 17, 18 आणि 19 साठी वयोमर्यादा 18 ते 30 वर्षे आहे. पद क्रमांक 3 साठी वयोमर्यादा 20 ते 30 वर्षे. पद क्रमांक 10 साठी वयोमर्यादा 20 ते 30 वर्षे. पद क्रमांक 16 साठी वयोमर्यादा 18 ते 32 वर्षे. पद क्रमांक 20 ते 27 साठी वयोमर्यादा 18 ते 27 वर्षे ठेवली आहे. तसेच केंद्र सरकारच्या नियमांनुसार एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांना वयात 5 वर्षांची सूट आणि ओबीसी उमेदवारांना 3 वर्षांची सूट देण्यात आली आहे. मित्रांनो, ही केंद्र सरकारची भरती असल्यामुळे निवड झाल्यानंतर तुमच्या नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारतात कुठेही असू शकते. अर्ज शुल्काबाबत बोलायचे तर जनरल आणि ओबीसी पुरुष उमेदवारांसाठी फी फक्त 100 रुपये आहे. आणि सर्वात चांगली गोष्ट ही आहे की एससी, एसटी, दिव्यांग, माजी सैनिक आणि सर्व प्रवर्गातील महिलांसाठी कोणतीही फी नाही. त्यांच्यासाठी अर्ज पूर्णपणे मोफत आहे. मित्रांनो, अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आहे आणि अर्ज सुरू देखील झाले आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जून 2026 रात्री 11 वाजेपर्यंत आहे. शेवटच्या दिवशी एसएससीचे सर्व्हर खूप जास्त हँग होतात, त्यामुळे लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या. तुमची पूर्व परीक्षा टियर 1 ऑगस्ट 2026 मध्ये आणि मुख्य परीक्षा टियर 2 डिसेंबर 2026 मध्ये आयोजित केली जाईल. त्यामुळे आतापासूनच अभ्यासाला सुरुवात करा. आता तुमच्या मनात प्रश्न असेल की अर्ज कुठे आणि कसा करायचा, तर काळजी करू नका. जर तुम्हाला अर्ज भरून घ्यायचा असेल तर तो अर्ज आम्ही तुमच्यासाठी भरू शकतो. तुम्ही फक्त आमच्या व्हॉट्सॲपवर एक मेसेज करा, आम्ही तुमचा संपूर्ण अर्ज भरून देऊ. या भरतीची अधिकृत वेबसाईट, जाहिरातीची सविस्तर पीडीएफ फाईल आणि ऑनलाईन अर्ज करण्याची डायरेक्ट लिंक मी या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तिथे जाऊन तुम्ही संपूर्ण माहिती वाचू शकता आणि तुमचा फॉर्म स्वतः देखील भरू शकता. तसेच फॉर्म भरताना काही अडचण आल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तर मित्रांनो, एसएससी सीजीएलच्या माध्यमातून केंद्र सरकारमध्ये अधिकारी बनण्याची ही शानदार संधी अजिबात सोडू नका. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जे मित्र पदवीधर आहेत आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ लगेच शेअर करा. अशाच नवनवीन सरकारी नोकरीच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा.